नमस्कार, कसे आहात सगळे? मी युवे सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहिलं सेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकदा रिवाइज करूया. कोणते तीन प्रकार हो? बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. बायनरी फिजन कोणामध्ये होतं? अमिबामध्ये होतं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. मग बायनरी फिजन किती प्रकारचं? सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. मल्टिपल फिजन कोणामध्ये होतं? अमिबामध्ये आणि त्याच्यासारख्या प्रोटिस्ट मध्ये होतं. बडिंग कोणामध्ये होतं? तर बडिंग हे यीस्ट मध्ये होतं. यीस्ट काय असतं? तर युनिसेल्युलर फंगस असते. एकदा हे रिवाइज करायचं, लक्षात येतं, रिवाइज करायचं, अभ्यास करायचा. आणि तुम्हाला एक सांगतो, घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नसतात. त्याचप्रमाणे सातत्यानं प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही कुशल होत नाही. म्हणजे तुम्ही रडत बसायचं नाही, म्हणत बसायचं नाही की माझं पाठांतर होत नाहीये, माझ्या लक्षात राहत नाहीये, मला पटपट पटपट समजत नाहीये. कॉन्फिडंट राहा, आत्मविश्वास बाळगा. म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या ज्या काही सकारात्मक बाबी आहेत त्यांचं सातत्यानं चिंतन केलं पाहिजे. सातत्याने त्या गोष्टींविषयी बोललं गेलं पाहिजे की मी चांगला कशात आहे, माझं पाठ कसं होतं, मी अभ्यासात कसा काय हुशार आहे. हे सातत्याने या गोष्टींचं तुम्ही चिंतन करायचं, स्वतःला पुन्हा 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 ह्या गोष्टी सांगायच्या. आणि जर काही अभ्यास करताना चुका होत असतील तर चुका सुधारण्यासाठी म्हणजे स्वतःशी ज्यांची लढाई असते त्यांना कोणीच हरवू शकत नाही. म्हणजे तुमचं काहीतरी चुकतंय हे तुम्ही दुसऱ्याशी लढत बसू नका, दुसऱ्यांसोबत भांडण करत बसू नका, आईसोबत, वडिलांसोबत किंवा भावासोबत यांच्यासोबत भांडण करत बसू नका की माझं चुकतंय, माझं चुकतंय, माझं चुकतंय. जर तुम्हाला समजत असेल ना की काही गोष्टी तुमच्या चुकतायत तर स्वतःची लढाई करा की मी ही चूक सुधारणार. मला जर तुमच्या लक्षात येतंय की मला 9 वाजता सकाळी उठणं हे चुकीचं आहे, मी सकाळी 6 वाजता उठलं पाहिजे, 5:30 वाजता उठलं पाहिजे, तर ते स्वतःशी लढाई करा की मी 5:30 वाजता उठणारच. लक्षात येतंय? आणि बदल घडवल्याशिवाय प्रगती होणं शक्य नाहीये. ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. स्वतःचं मन बदला. लक्षात येतंय? विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू करूयात असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. चलो, बघा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन 5 पद्धतीनं होतं, 5 टाइप्सनं होतं. त्यातली पहिली पद्धत आपण पाहूया तर फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन याचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ होतो तुकडे पाडणे, तुकडे पडणे. फ्रॅगमेंट पडणं म्हणजे तुकडे पडणे. लक्षात येतं? आता बघा, द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इनटू मेनी फ्रॅगमेंट्स. आता हे कसं काय होतं? तर खूप सहज सहज आहे बघा. जर पॅरेंट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल, कुठलाही एक बहुपेशीय ऑर्गॅनिझम, डोळ्यासमोर उगाच एक एक्झाम्पल आणायचं, आपल्या कल्पना शक्तीला वाव द्यायचा. पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप, त्याचे तुकडे पडतात इंटू मेनी फ्रॅगमेंट, छोट्या 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 तुकड्यांमध्ये. आणि मग काय होतं? अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ऍज इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. आणि एकदा का तुकडे पडले की ईच ऑर्गॅनिझम स्टार्ट्स टू थ्राइव्ह ऍज द इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम. लक्षात येते? ओके. This type of reproduction occurs in the algae, शेवाळ like Spirogyra and sponges like Cycon. आता हे सायकॉन स्पॉन्ज असतं आणि अल्गी, शेवाळ, स्पायरोगायरा यांच्यामध्ये हे फ्रॅगमेंटेशन होतं. सर नाही समजलं, आणखीन थोडंसं एक्सप्लेन करा. एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे. तुमच्या हातामध्ये जो कागदाचा तुकडा आहे ना, तो एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे. आणि त्या कागदाच्या तुकड्याचे, कागद जो आहे त्याचे जर तुकडे केले तर ते झाले त्याचे फ्रॅगमेंट्स. आणि प्रत्येक कागदाचा तुकडा जर एक नवीन इंडिव्हिज्युअल, एक नवीन ऑर्गॅनिझम म्हणून जर अस्तित्व जगायला चालू केलं तर या मेथडला, रिप्रोडक्शन मेथडला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. आपण सुरुवातीला स्पायरोगायरा आणि स्पॉन्जेस जर याचे एक्झाम्पल्स आहेत तर आपण स्पायरोगायरा मध्ये कसं होतं पाहू. वेनेवर देअर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर, जेव्हा तिकडं प्लेंटी म्हणजे मुबलक अशा प्रमाणात पाणी असतं, अँड न्यूट्रियंट्स आर अवेलेबल टू द स्पायरोगायरा, जेव्हा 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 स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक घटक अवेलेबल असतात तेव्हा काय होतं? इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट. तेव्हा हा जो स्पायरोगायरा आहे, या स्पायरोगायराचा फिलामेंट आहे, हा अख्खा धागा आहे, हा धागा अगदी फास्ट ग्रो होतो, याची अगदी फास्ट वाढ होते. अँड ब्रेक्स अप इनटू अ स्मॉल स्मॉल फ्रॅगमेंट, आणि याचे तुकडे पडतात. आणि नाव इच फ्रॅगमेंट, नंतर काय होतं फ्रॅगमेंटेशन मध्ये? इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. आणि याच्यातला जो प्रत्येक फ्रॅगमेंट आहे, हा जो प्रत्येक फ्रॅगमेंट तयार झालेला आहे, याच्यापासून एक स्पायरोगायरा तयार होतो.
दॅट्स इट, फार सोपं आहे. नेक्स्ट आपण उदाहरण पाहूया सायकॉनचं. सायकॉन मध्ये कसं होतं, द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ऍक्सिडेंटली इंटू द मेनी फ्रॅगमेंट्स. आता सायकॉन सुद्धा एक, आता ना सायकॉन गुगल वरती तुम्ही सर्च करा, आपल्याला तसं चॅप्टर नंबर 6 अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये किंगडम सॉरी फायलम पोरिफेरा मध्ये सुरुवातीलाच पाहायचंय हे सायकॉन. आता हा जो सायकॉन आहे याची बॉडी ऍक्सिडेंटली बऱ्याचशा फ्रॅगमेंट्स मध्ये ब्रेक होते आणि जो प्रत्येक फ्रॅगमेंट तयार झालाय, प्रत्येक तुकडा तयार झालाय, त्याच्यापासून एक नवीन सायकॉन तयार होतो. हे झाले 2 एक्झाम्पल्स. नेक्स्ट मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पाहूयात. मी व्हिडिओ कसा पाहायचा हे थोडक्यात सांगेल. आता इथंच तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ पॉज करून मी फ्रॅगमेंटेशन मध्ये काय काय शिकलो हे मला आठवतंय का याचा तुम्ही विचार करायचा. आणि जर काही आठवत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा, पुन्हा थोडंसं समजून घ्यायचं, पण हळूहळू समजून घेऊन पुढे जायचं. एक पॉइंट समजला तर ते लिहून काढायचं, मग चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला समजेल. लक्षात येतं बाळांनो? रिजनरेशन नावावरून आमच्या लक्षात काय येतो, जनरेशन याचा अर्थ काय, जनरेट करणे म्हणजे तयार करणे. कमॉन, जनरेट करणे म्हणजे तयार करणे आणि रिजनरेट करणे म्हणजे पुन्हा तयार करणे. लक्षात येतं? अगदी तेच आहे बघा. हा जो ऑर्गॅनिझम आहे याचं नाव असतं प्लॅनॅरिया. कमॉन, काय असतं, प्लॅनॅरिया. आणि हा प्लॅनॅरिया जो आहे, ह्या प्लॅनॅरियाची बॉडी ब्रेक होते. आता बघा याची बॉडी, एवढा पार्ट जो आहे हा शिल्लक राहिला आणि हा खालचा जो पार्ट आहे हा डिटॅच झाला, हा ब्रेक झाला. आणि जो फ्रॅगमेंट तयार झालाय, तुकडा पडलेला जो पार्ट आहे तो पुन्हा एकदा तयार झाला. हा एवढा, आता काय केलं, याची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड केली असं समजू. लक्ष द्या. आणि हा जो वरचा वरचा जो पार्ट आहे, हा वरचा, याच्यापासून राहिलेला पार्ट पुन्हा रिजनरेट होतो. आणि हा जो खालचा पार्ट आहे, हा पार्ट एवढा, याच्यापासून वरचा कट केलेला पार्ट पुन्हा एकदा तयार होतो. म्हणजे एका प्लॅनरिया पासून असे 2 प्लॅनरिया तयार होतात. जादू आहे की नाही? अरे जादू आहे की नाही? हे जर माणसाच्या बाबतीत होत असतं तर कसलं भारी झालं असतं ना. म्हणजे समजा इमॅजिन करा, आपला हात आहे आणि जर हात जर कापला आणि एक असा हात अडकून जर ठेवला तर त्या हाताला अख्खा माणूस येतो, असं यांना म्हणायचंय. हे माणसाच्या बाबतीत होत नाहीये, हे प्लॅनरियाच्या बाबतीत होतं. जर समजा फक्त डोकं जर कापून टाकलं, जर गळ्यापासून जर वेगळं कापलं तर खालचा माणूस अख्खाच्या अख्खा तयार होऊ शकतो, असं यांना म्हणायचंय. पण हे माणसाच्या बाबतीत होतंय का? नाही होतंय. हे कोणाच्या बाबतीत होतं? प्लॅनॅरियाच्या बाबतीत होतं. दिस इज द प्लॅनॅरिया. बरोबर आहे? आणि हे त्याच्यामध्ये होणारं रिजनरेशन आहे. आपण पुढे एक्सप्लेनेशन पाहूया याचं. अंडर द सर्टन सिच्युएशन्स, निश्चित अशा परिस्थितीमध्ये अन एनिमल प्लॅनॅरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट्स. निश्चित अशा परिस्थितीमध्ये हा जो प्लॅनॅरिया नावाचा अॅनिमल आहे तो काय करतो, त्याची बॉडी 2 पार्ट मध्ये ब्रेकअप करतो. अँड देअर आफ्टर इच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. आणि त्याच्यानंतर जो एक एक पार्ट तयार होतो तो रिजनरेट करतो, म्हणजे पुन्हा तयार करतो. काय तयार करतो? रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. जो बॉडीचा राहिलेला पार्ट आहे तो तयार करतो. अँड थस 2 न्यू प्लॅनॅरिया आर फॉर्मड. दॅट्स इट. आणि अशा पद्धतीनं 2 प्लॅनॅरिया तयार होतात. यालाच म्हणायचं रिजनरेशन. लक्षात येतंय काय? अंडर सर्टन सिच्युएशन्स, निश्चित अशा परिस्थितीमध्ये अन एनिमल प्लॅनॅरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी. एनिमल प्लॅनॅरिया जो आहे तो त्याची बॉडी ब्रेक करतो इंटू म्हणजे च्यामध्ये, कशामध्ये? 2 पार्ट्स, 2 पार्ट्स मध्ये. अँड देअर आफ्टर, आणि त्याच्यानंतर इच पार्ट रिजनरेट्स, आणि त्याच्यानंतर जो झालेले ब्रेकअप झाल्यानंतर जे 2 पार्ट्स तयार झाले होते त्यातला प्रत्येक पार्ट रिजनरेट करतो. काय रिजनरेट करतो? रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. जो राहिलेला बॉडीचा पार्ट आहे तोही तयार करून देतो. अँड थस, याच्यामुळे काय होतं? 2 न्यू प्लॅनॅरिया आर फॉर्मड. दिस इज कॉल्ड रिजनरेशन. यालाच आम्ही म्हणणार रिजनरेशन. ही झाली दुसरी असेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड. पण आणखीन एक दुसरं एक्झाम्पल आहे प्लॅनॅरिया शिवाय, ते म्हणजे द वॉल लिझार्ड, म्हणजे भिंतीवरची पाल. ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. हे काय करतं माहितीये का? जेव्हा आपण पालीला हात लावतो, काहीतरी चिटकवण्याचा प्रयत्न करतो, इमर्जन्सी सिच्युएशन जेव्हा निर्माण होते तेव्हा पाल काय करते? तिची शेपटी सोडून देते. आणि मग काय होतं बघा, दिस डिस्कार्डेड पार्ट, डिस्कार्डेड म्हणजे बाजूला केलेला पार्ट, म्हणजे शेपटी जी बाजूला काढलेली असते, इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. आणि कालांतराने ती शेपटी तयार होते. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड जनरेशन. त्या शेपटीपासून अख्खी पाल नाही तयार होत, पण पालीची जी तुटलेली शेपटी आहे त्याच्यापासून तुटलेली फक्त शेपटी तयार होऊ शकते. शेपटीपासून अख्खी पाल नाही, पण पालीपासून शेपटी तयार होऊ शकते. आणि म्हणून याला म्हणायचं लिमिटेड रिजनरेशनचे एक्झाम्पल. तुम्हाला विचारतील लिमिटेड रिजनरेशनचे एक्झाम्पल, लक्षात ठेवायचं काय आहे? वॉल लिझार्ड. बघा, तिसरा प्रकार आहे बडिंग.
आता बडिंग कोणामध्ये होतं तर हायड्रामध्ये होतं. याच्या अगोदर आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बडिंग कसं होतं ते डिटेलमध्ये पाहिले. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बडिंग कसं होतं ते पाहूया. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते प्लांट आहे हायड्राचं. अंडर दी सर्टन सिच्युएशन्स जेव्हा फेवरेबल कंडिशन निर्माण होते, मुबलक असं फूड मिळतं, मुबलक असं वॉटर मिळतं, तेव्हा ही हायड्राची बॉडी आहे. नीट लक्ष द्या, समजून घ्या. ही हायड्राची बॉडी आहे आणि ह्या हायड्राच्या बॉडीवरती काय होतं, एक आउटग्रोथ तयार होते. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला दिसेल हायड्राच्या बॉडीवरती इथं इथं नेक्स्ट स्टेप मध्ये एक आउटग्रोथ तयार तयार झाली. डर्मल लेअर तेच आहे, म्हणजे स्किनचं लेअर तेच आहे. ही जी बॉडी आहे, बॉडीचं लेअर तेच आहे. म्हणजे स्किन लेअर म्हणतो आपण, किंवा त्याला स्किनलाच डर्मा म्हणतात, म्हणजे DERMAL, डर्मल लेअर. हे डर्मल लेअर सुद्धा तेच असतं. आणि ही जी बाहेर येणारी आउटग्रोथ आहे तिलाच आपण बड म्हणतो. जी बड कालांतरानं मोठी मोठी होत जाते आणि या बड पासून एक सेपरेट हायड्रा तयार व्हायला लागतो, याच्यावरती वाढायला लागतो. पण जोपर्यंत हा हायड्रा या पॅरेंट हायड्राला, म्हणजे हा झाला डॉटर हायड्रा, हा झाला पॅरेंट हायड्रा. डॉटर हायड्रा जोपर्यंत पॅरेंट हायड्राला अटॅच असतो तोपर्यंत पॅरेंट हायड्राच या डॉटर हायड्राला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो. लक्षात येते. दोघांच्या मधली स्किनचं लेअर सुद्धा इथं आपण पाहू शकता, दोघांच्या मध्ये स्किनचं लेअर सुद्धा एकच असतं आणि न्यूट्रिशन साठी कंडक्टिंग सिस्टीम सुद्धा पॅरेंट हायड्रा मधून असते. आणि अशा पद्धतीने समोर मग डॉटर हायड्रा तयार होतो. यालाच आपण नेसेंट, NASCENT, नेसेंट याचा अर्थ आहे नवजात, आताच तयार झालेला हायड्रा. अशा पद्धतीने हा नेसेंट हायड्रा तयार होतो. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूयात. इन केस ऑफ हायड्राच्या बाबतीमध्ये अंडर दी फेवरेबल कंडिशन्स, जेव्हा कंडिशन्स फेवरेबल असतात ऍट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, त्याच्या विशिष्ट भागावरती, हायड्राच्या शरीराच्या विशिष्ट भागावरती अँड आउटग्रोथ इज फॉर्मड. आउटग्रोथ म्हणजे बाहेरच्या बाजूला, एक आउट म्हणजे बाहेरच्या बाजूला, ग्रोथ म्हणजे वाढ होते. लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं झालं आपल्या गावंढळ मराठीमध्ये तर टेंगुळ यायला लागतं. लक्षात येतं. अँड आउटग्रोथ इज फॉर्मड बाय रिपीटेड डिव्हिजन्स. रिपीटेड डिव्हिजन्स म्हणजे पुन्हा पुन्हा होणारे डिव्हिजन. पण कोणाची हो कोणाची, ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी वॉल. आता इथं हे जे पॅरेंट हायड्रा आहे, लक्ष द्या, या पॅरेंट हायड्राच्या इथं प्रेझेंट असणाऱ्या ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत, रिजनरेटिव्ह सेल्स म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा तयार करण्याची क्षमता असणाऱ्या सेल्स, यांची काय होते, रिपीटेड डिव्हिजन होते आणि त्या पुन्हा 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 डिव्हाइड होतात आणि अशा पद्धतीनं बड तयार करतात. लक्षात येतं. काय सांगते बघा. In case of Hydra, under the favorable conditions at a specific part of its body, an outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of body wall. And this outgrowth is called as bud. आणि या आउटग्रोथलाच आपण काय म्हणतोय बाळांनो, पाहिलं बड म्हणतो. आणि ही जी बड आहे, बड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं त्याला आपण मराठीमध्ये डोळा सुद्धा म्हणतो, किंवा या बडलाच म्हणजे आईज म्हणजे डोळे म्हणतो खरं तर, बडला कळी म्हणतो किंवा कोंब फुटला असं म्हणतो, कोंब. थोडक्यात लक्षात येतं. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. या बडची हळूहळू हळूहळू वाढ होते आणि त्याच्यापासून छोटासा हायड्रा तयार होतो. लक्षात येतंय का. फार काही अवघड नाहीये बाळांनो. पुन्हा 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 व्हिडिओज पहा, पाठीमागचे व्हिडिओज पण पुन्हा पुन्हा पहा. हाच आपल्यामध्ये आणि अदर क्लासेस, दुसऱ्या क्लासेसमध्ये फरक आहे मेनली, की त्यांना जर एखादा पार्ट समजलेला नसेल तर त्यांना पुन्हा तो पाहता येत नाही. पण तुम्हाला एक पार्ट एकदा समजलेला असेल तर पुन्हा 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 व्हिडिओज तरी पाहता येतात. लक्षात येतं. चल, डर्मल लेअर. आता मी मगाशी एक्सप्लेन करत असल्याप्रमाणे डर्मल लेअर, डर्मल याचा अर्थ आहे स्किन. शब्दांचे अर्थ लिहून ठेवायचे. डर्मल लेअर म्हणजे स्किनचा लेअर, स्किनचा थर. अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. आता बघा, बड पासून तयार झालेला जो बडिंग हायड्रा असतो आणि अगोदरचा असणारा जो पॅरेंट हायड्रा असतो, यांचे स्किनचं लेअर हे कंटिन्यू झालेलं असतं. शिवाय डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, कॅव्हिटी म्हणजे पोकळी, बरोबर आहे. डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणजे कोणती, तर बघा, आपल्या पण बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. एलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे माउथ पासून आपण जे खातो ते स्टमक मध्ये जातं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते अॅनस मधून बाहेर पडतं. ही जी सगळी ट्यूब आहे, या ट्यूबला आपण डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा एलिमेंटरी कॅनल म्हणत असतो. तशीच हायड्राची पण डायजेस्टिव्ह सिस्टीम असते आणि ही डायजेस्टिव्ह सिस्टीम बडिंग हायड्राच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. वाक्य महत्वाचं आहे. कशामुळे बरं असं. देन पॅरेंट हायड्रा सप्लायज द न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा.
जो पॅरेंट हायड्रा आहे तो बडिंग हायड्राला न्यूट्रिशन देतो. न्यूट्रिशन देतो म्हणजे पोषक घटक देतो त्याच्या वाढीसाठी गरजेचे असणारे. अँड द बडिंग हायड्रा सेपरेट्स. बडिंग हायड्रा हा पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट होतो. सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट अन इंडिपेंडंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप. जेव्हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने त्या बडिंग हायड्राची वाढ होत असते तेव्हा हा बडिंग हायड्रा पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट होतो आणि स्वतःची ग्रोथ करतो. लक्षात येतं ना? कळतं? जर समजलं नसेल तर व्हिडिओ इथंच पॉज करायचा, पुन्हा रिव्हर्स जायचं, तेवढा पार्ट पुन्हा पाहायचा. लक्षात येतं? चलो नेक्स्ट टाइपचं असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण पाहणार, ज्याचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. आता हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन म्हणजे काय हो? द रिप्रोडक्शन, आता नीट लक्ष द्या बरं. asexual reproduction in a plants, थोडक्यात नीट लक्ष द्या. the asexual reproduction in a plants with the help of any plant part other than flower. म्हणजे रूट पासून, स्टेम पासून किंवा लीप पासून, म्हणजे रूट, स्टेम आणि लीप यांचा वापर करून होणारं रिप्रोडक्शन याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. व्हेज आणि नॉन व्हेज कळालं पाहिजे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल आम्हाला सांगितलंय ब्रायोफायलमचं हे पान आहे. ब्रायोफायलम नावाची वनस्पती असते, झाड असतं आणि त्याची जी पानं आहे त्या पानावरती डोळे येतात, आईज असतात आणि त्या प्रत्येक आईज पासून नवीन एक झाड तयार व्हायला लागतं. म्हणजे खाली इथं रूट्स येत आहेत बघा, तुम्हाला स्क्रीनवरती मी कर्सरनं दाखवतोय आणि वरती लीव्हज यायला लागतात. जेव्हा एवढाच पार्ट या प्लांट, जेव्हा एवढाच नवीन आलेला पार्ट या पानापासून वेगळा होतो आणि जमिनीवरती पडतो तर याच्यापासून एक नवीन ब्रायोफायलमचं प्लांट येतं. म्हणून अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. कारण हे फ्लावर पासून झालंय का हो? नाही, पानाचा एक पार्ट वापरलाय त्यानं. किंवा आणखीन काय होऊ शकतं? फक्त पानच वापरता येतं का? नाही सर, पान नाही तर रूट सुद्धा वापरता येतं, स्टेम सुद्धा वापरता येतं. तुम्हाला इथं काय दिसते? हे सगळे एक्झाम्पल्स आपण पाहूया. हे आहे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ. लक्षात येतं? आता हे जे स्वीट पोटॅटो आहे, दिस स्वीट पोटॅटो इज द मॉडिफाईड रूट, ऍडव्हेंटिशियस रूट. कळतंय का? हे रूट आहे. स्वीट पोटॅटो काय असतं? रूट असतं. तर हे खाली बटॅटो दिलंय बघा, पोटॅटो म्हणतो आपण. हे पोटॅटो काय असतात? तर स्टेम असतात. नीट लक्ष द्या बरं. मी कसं काय बरं सर? तर पोटॅटोज, आता हे रूट आणि स्टेम हे कसं डिस्टिंग्विश करता येईल? तर तुम्हाला माहितीये जेव्हा स्टेम तुम्ही बघता, फॉर एक्झाम्पल साधं साधं सरळ सरळ सांगायचं झालं तर तुम्ही ऊसाची कांडी पाहता. तर ऊसाच्या कांडीवरती नोड्स प्रेझेंट असतात. म्हणजे ज्याच्यावरती डोळा येतो तो जो राऊंडेड पोर्शन असतो मधलाच, त्याला म्हणायचं नोड, म्हणजे डोळा म्हणतो आपण. बरोबर आहे? ती जी रिंग असते त्याला नोड म्हणतो आणि मध्ये इंटर नोड असतं. आता हे नोड्स आणि इंटर नोड्स फक्त स्टेम वरती प्रेझेंट असतात. तुम्ही जर खाली रूट कडे गेलात तर रूट वरती हे प्रेझेंट नसतात. लक्षात येतं? आणि तुम्ही जर स्वीट पोटॅटो कधी काढून बघितला तर स्वीट पोटॅटो वरती कधीही नोड्स आलेले नसतात, त्याच्यावरती आईज नसतात. मात्र पोटॅटो जे आहे, हे पोटॅटोचं काय असतं? तर पोटॅटोचं प्लांट, त्याचं जे स्टेम आहे तेच स्टेम सॉइल मध्ये खाली खोलवर गेलेलं असतं आणि त्या स्टेमची जी टिप आहे, टिप म्हणजे शेंडा आहे, त्या शेंड्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फूड स्टोअर केलं जातं. कोणतं फूड? स्टार्चच्या स्वरूपात प्रेझेंट असणारं फूड स्टोअर केलं जातं. त्याचं मोठलट असं गाठोडं झाल्यासारखं होतं, त्यालाच आम्ही म्हणतो बटाटा. म्हणजे पोटॅटो हे मॉडिफाईड स्टेम आहे, तर स्वीट पोटॅटो हे मॉडिफाईड रूट आहे. आणि ह्या पोटॅटोचं स्टेमच्या मदतीनं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन होतं, तर स्वीट पोटॅटोचं रूटच्या मदतीनं होतं. आपण हे डिटेलमध्ये पुढे पाहूया. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. पोटॅटो मध्ये कशाच्या मदतीनं होतं? आईजच्या मदतीनं. आईज प्रेझेंट इन द ट्यूब. ब्रायोफायलम मध्ये आत्ताच पाहिलं बड्स प्रेझेंट ऑन द लिप मार्जिन. त्या लिपचे जे मार्जिन आहेत, मार्जिन म्हणजे जे कडा आहेत पानाच्या, त्याच्यावरती बड असतात, अंकुर फुटतात. कळतं? शुगर केन किंवा ग्रासेस मध्ये बड्स प्रेझेंट ऑन नोड्स, हे लक्षात ठेवायचं. कॅरोट आणि रॅडिश मध्ये रूट्सच्या मदतीनं. हे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. चल, आता आपण पाहत होतो की रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये जेव्हा व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून होतं. व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणते असतात? तर प्लांटचा फ्लावर सोडून बाकीचे सगळे व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट असतात. लक्षात ठेवायचं. कळतंय का? व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्स लाईक कोणते? रूट आहे, स्टेम आहे, लीप आहे किंवा बड आहेत. बड म्हणजे अंकुर. बरोबर आहे? इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. पोटॅटो मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाच्या मदतीनं होतं? आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर, म्हणजे ते जे बटाटा आहे त्याच्यावरती डोळे प्रेझेंट असतात, पाहिले आपण आताच.
ब्रायोफायलम मध्ये कसं बर्ड्स प्रेझेंट ऑन द लिप मार्जिन, तर शुगर केन मध्ये किंवा ग्रासेस मध्ये कशाने बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. आताच सांगितलं मी शुगर केन जे आहे त्याच्या म्हणजे आपल्याला जिथून ऊस सोलावा लागतो तो नोड त्याच्यावरती डोळे प्रेझेंट असतात, बरोबर आहे, अंकुर फुटलेले असतात. त्याच्यानंतर कॅरोट आहे किंवा रॅडिश आहे, कॅरोट म्हणजे गाजर, रॅडिश म्हणजे मुळा, यांचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे रूट्सच्या मदतीने होतं. एक्झाम्पल्स फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. जर व्हिडिओ समजला नसेल, मी पुन्हा तेच सांगेल, हा पॉईंट समजला नाही तर पुन्हा रिव्हर्स जायचा आणि पुन्हा व्हिडिओ पाहायचा. That's it. Okay. Next and the last type of asexual reproduction in the multicellular organisms, that is the spore formation. Very first we should get to know that what is spore. Sir, आम्हाला spore काय असतं ते समजून सांगा. Spore वरती लिहून ठेवायचं. Spore is the unit of reproduction. एक युनिट आहे. म्हणजे जसं गॅमेट्स असतात तसं स्पोर एक युनिट असतं, त्याच्यामध्ये सगळी जनुकीय माहिती साठवलेली असते आणि त्याच्या मदतीने एक नवीन ऑर्गॅनिझम अस्तित्वात येत असतो. लक्षात येतं. आता हे जे फिलामेंटस ऑर्गॅनिझम असतात, फॉर एक्झाम्पल फंगस असते, बुरशी असते, बुरशीमध्ये अशा पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. इथं बघा, इथून हे भरपूर असे स्पोर्स तयार झालेत. ही काय आहे लक्ष द्या. हा एक फ्रुटिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती आलेलं, ज्याला स्पोरॅन्जियम म्हणतात. ज्या स्पोरॅन्जियम मधून जेव्हा हे बस्ट ओपन होतं भरपूर असे स्पोर्स तयार होतात. मी पुन्हा सांगेल, हे काय आहे, स्पोरॅन्जियम आहे. याला फ्रुटिंग बॉडी म्हणतात, ज्याच्यामध्ये भरपूर असे स्पोर्स तयार होणार असतात आणि जेव्हा हे बस्ट ओपन होतं तेव्हा भरपूर स्पोर्स बाहेर पडतात. अँड नाउ ईच स्पोर, याच्यातला जो प्रत्येक स्पोर आहे, तुम्ही जर मायन्यूटली ऑब्झर्व केलं तर अगदी लहान लहान असे हे स्पोरचे कण आहेत बघा, ग्रॅन्युल्स आहेत. हे जेव्हा स्पोर जमिनीवरती पडतात तेव्हा इंडिव्हिज्युअल एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. आपण याचं थोडंसं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पाहूया. फंगी लाईक अ म्यूकर हॅव अ फिलामेंटस बॉडी. एक फंगी म्हणजे बुरशी, बुरशीचं उदाहरण सांगितलं, म्यूकर. काय कर, म्यूकर. त्याची बॉडी कशी असते, हॅव अ फिलामेंटस बॉडी. त्याची बॉडी फिलामेंट सारखी म्हणजे धाग्यासारखी त्याची बॉडी असते. आणि ते हॅव स्पोरॅन्जिया. आता पाहिल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्पोरॅन्जिया असतात, स्पोरॅन्जियम असतं म्हणजे फ्रुटिंग बॉडी असतात, बरोबर आहे का नाही. वन्स द स्पोर्स आर फॉर्मड, एकदा का स्पोर्स तयार झाले, स्पोरॅन्जिया बस्ट होते म्हणजे फुटते, अँड स्पोर्स आर रिलीज, आणि त्याच्यामधून स्पोर्स बाहेर पडतात. अँड दीज स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. आणि हे जे स्पोर्स आहेत हे जर्मिनेट होतात म्हणजे यांना अंकुर फुटतात, हे वाढतात. कशा ठिकाणी, इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस, म्हणजे जिथं थोडीशी उष्णताही आहे आणि आर्द्रताही आहे. मॉइश्चर म्हणजे आर्द्रता, वॉर्म म्हणजे उष्णता. कळतं, उष्ण प्लस आर्द्रता अशी दोन्ही परिस्थिती आहे, अशा ठिकाणी हे स्पोर्स वाढायला चालू करतात. अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्मड, आणि नवीन फंगसची एक कॉलनी तयार होते. हे लक्ष द्या, सिंगल नाही, कॉलनी म्हणतोय मी. आपण आपली जी गल्ली असते ना ती कॉलनी असते. कॉलनी का म्हणते माहितीये का, कारण आपण सगळे एक सोबत राहत असतो. एकटं जर राहत असेल तर त्याला सिंगल आहे म्हणतात, बरोबर आहे. असं ते सिंपल आहे, म्हणजे फार काही नवीन नसतं, तुम्हाला येत असतं, थोडंसं लक्ष द्यायचं. चलो, लक्षात आलं, फार सोपं आहे बघा. पुन्हा एकदा नीट ऐका, हे मी काय सांगितलंय ते पाठीमागे जाऊन बघा. आणि हे सगळ्याच प्रोसेसेस एक दोनदा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि हे सगळं जर लिहून काढलं क्लासवर्कच्या नोटबुक मध्ये आणि मला जर पाठवलं तर मी समजेल तुम्ही अभ्यास करताय. रोजच्या रोज आजच्या आज व्हिडिओ पहा, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. आणि बरं का, पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत सेक्सुअल रिप्रोडक्शन. तब तक के लिए टाटा, बाय बाय.